राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पर्यटन तथा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या पूर्णकृती प्रभू श्री रामचंद्रांच्या शिल्पाचे शारदीय नवरात्र उत्सवाच्या 9व्या माळेला आणि खास करून विजयादशमीच्या पूर्वसंध्येला लोकार्पण करण्यात आले आहे। एकही नारा एकही नाम, जय श्रीराम असा जयघोष करीत पंचवटीच्या तपोभूमीत नाशिक पूर्वचे कर्तव्यदक्ष आमदार राहुल ढिकले यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या महाराष्ट्रातील सर्वात उंच 70 फुटाच्या प्रभू श्रीरामांच्या भव्य पूर्णाकृती शिल्प तयार करण्यात आले आहे। लोकार्पण विविध संत वृंदांच्या उपस्थितीत करण्यात आले। या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी प्रभू रामचंद्रांच्या शिल्पाभोवती आयोजित करण्यात आलेला फायर शो सर्वांचेच आकर्षण ठरला। नुसता दूर झाला रे हे इस्कॉन संस्थेचे वैश्विक सदस्य गौरांग स्वामी, विख्यात अर्थतज्ञ डॉक्टर विनायक गोविलकर, दिगंबर आखाड्याचे श्री महंत श्रीराम किशोरदास शास्त्री, राम सनईदास महाराज, जनार्दन स्वामी आश्रमाचे स्वामी श्रवणगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी अरुणगिरी महाराज, महंत सुधीरदास पुजारी, पद्मचरदास महाराज, महंत वैजवनाथ महाराज, संतोषदास उदासी, भाजपचे प्रवक्ते लक्ष्मण सावजी, स्थायी समितीचे माजी सभापती उद्धव निमसे, शहर अध्यक्ष प्रशांत जाधव यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि श्रीराम भक्त उपस्थित होते। यानंतर व्यासपीठावर आयोजक आमदार राहुल ढिकले यांच्या वतीने सर्व मान्यवरांचा संतवृंदांचा सत्कार करण्यात आला। बाहेरच्या देशातून येणाऱ्या पर्यटकांसाठी हे शिल्प विशेष आकर्षण ठरणार असून रामसृष्टीमध्ये हे शिल्प उभारण्यात आल्याने येत्या काळात या शिल्पाभोवतील रामायणातील अनेक प्रसंग राहुल ढिकले यांच्या संकल्पनेतून येथे तयार करण्यात येणार आहे। शिल्पाभोवती असलेली विद्युत रोषणाई आणि कारंजे लक्षवेधी ठरत आहे। यावेळी गौरंग स्वामी गोविलकर यांनी मनोगत व्यक्त केले। प्रतिमा यहाँ पर उपस्थित हो गया है। मैं राहुल जी को हार्दिक साधुवाद देना चाहता हूँ कि आपने ऐसा अद्भुत कार्य यहाँ पर किया जिस श्री रामचंद्र जी के मूर्ति का दर्शन करने के लिए विश्व के कोने कोने से लोग यहाँ पर उपस्थित होंगे। कोविड के पहले भारत में धार्मिक दृष्टिकोण से देखा जाए तो लगभग 20 लाख मंदिर हैं, लेकिन जब पर्यटन की बात आती है तो केवल 1.25 करोड़ लोग यहाँ पर्यटक यहाँ आते थे। नॉर्दर्न आयरलैंड जैसे विश्व के अंदर जो देश है उसमें 1 मिलियन के जनसंख्या को लेकर 5 बिलियन लोग यहाँ पर्यटक आते थे। तो धार्मिक दृष्टिकोण से स्पिरिचुअल टूरिज्म अर्थात आध्यात्मिक क्षेत्रों में पर्यटन के लिए बहुत अधिक अवसर यहाँ हमारे पास है। और माननीय राहुल जी ने इतना सुंदर वृत्तांत वर्णन किया कि कुछ पर्यटक यहाँ पर कई वर्ष पूर्व आकर तपोवन जैसे पावन भूमि आकर उन्होंने प्रश्न पूछा कि यहाँ पर हमें क्यों लाया गया, क्योंकि यहाँ पर कोई पावन स्मृति या स्मारक हमें दिख नहीं रही है। और उसकी प्रतिक्रिया में एक सुंदर जननायक के रूप में माननीय राहुल जी ने अपनी टीम के साथ एक ऐसा स्मारक तैयार किया जो केवल तपोवन से नहीं, नासिक के कोने कोने से जिनका दर्शन हो सकता है, श्री रामचंद्र जी का सुंदर विग्रह है। 7,000 काय 25,000 वर्ष गेली, अनेकांनी आक्रमण केली तरी राहणार आहे। आणि हाच भाव डोळ्यासमोर ठेवून आमच्या आमदारांनी हा जो एक मोठा पुतळा इथे आणलाय, कारण समोर दिसल्याशिवाय पुन्हा आठवण येत नाही। ज्या वेळेला आपण समोर बघतो नकळत हात जोडले जातात, नकळत सगळं आठवायला लागतं। आणि जी ज्या वेळेला सृष्टी होईल, रामसृष्टी त्यांच्या कल्पनेत आहे ती झाल्यानंतर तर मला असं वाटतं प्रभू रामचंद्रांचं जे इथे वास्तव्य होतं ते सगळं आपल्या नजरेसमोर राहील।
नाशिककरांना ती एक मोठी अभिमानाची गोष्ट असेल, म्हणून मी राहुलजींचं मनापासून अभिनंदन करतो आणि थांबतो. नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले यांनी या उपक्रमाची माहिती देत सर्वांना शुभेच्छा दिल्या. कारण लहानपणापासून मी इथे येतो. पूर्वी जेव्हा संत जनार्दन स्वामी आश्रमात जायचो तेव्हा राम मंदिराच्या इथं जिथे मी राहतो तिथून पायी पायी आमच्या जनार्दन स्वामी आश्रमात जायचो आणि तेव्हा तपोवन फक्त झाडी होती. आणि आत्ता जेव्हा मी माझ्या ऑफिसला बसतो त्या ऑफिसच्या समोर पार्किंग आहे आणि तिथे सगळे टुरिस्ट आणि ट्रॅव्हल्स असतात आणि ते टुरिस्ट जे असतात ते तिथे बसेस लावून रिक्षाने या तपोवनात येतात आणि रिक्षाने तपोवनात आल्यावर बऱ्याचदा जेव्हा ते रिक्षावाले तिथे सोडतात तेव्हा त्यांचे भांडणं होतात आणि बऱ्याचदा मी जेव्हा भांडणं सोडवायला गेलो आणि टुरिस्टला विचारलं की आप झगड़ा क्यों कर रहे हैं, तो त्यांनी सांगितलं ये ऑटो वाले जो है वो हमें तपोवन में लेके गए लेकिन वहाँ देखने लायक कुछ नहीं था, इसलिए हमें पैसा वापस चाहिए. आणि तेव्हा मी विचार केला की तपोवन जे आहे त्याला रामाची पार्श्वभूमी आहे. प्रभू श्रीरामाचं पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे आणि इथं असं काहीतरी केलं पाहिजे जी वेगळी ओळख तपोवनाची आपली निर्माण होईल. आणि खूप वर्षापासूनची जी माझी मनीषा होती ती गेल्या 5 वर्षापासून ह्या आमदार झाल्यावर मी या प्रोजेक्टच्या मागे होतो, परंतु आमदार नोव्हेंबरमध्ये झालो आणि त्याच्यामुळे 1 रुपया त्यांनी हिंदुत्वासाठी दिला नाही. परंतु मी खरंच मनापासून आमच्या उपमुख्यमंत्री आमचे मार्गदर्शक आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि गिरीश भाऊ महाजन या दोघांचे आभार मानेल की मी त्यांच्याकडे फक्त निधी मागितला आणि अवघ्या 15 दिवसांमध्ये त्यांनी मला हा निधी दिला. आणि त्याच्यामुळे एवढी मोठी मूर्ती आपण साकार करू शकलो. आज कोणी जर आलं तपोवनात तर कोणत्याही आमच्या ऑटोवाल्याला परत कोणी पैसे रिटर्न मागणार नाही, कारण इथे बघण्यालायक आपण रामसृष्टी करतोय. हा पहिला टप्पा आहे. पुढच्या टप्प्यामध्ये आपण इथे जेव्हा तपोवनात भाविक येईल तेव्हा मूर्तीचं दर्शन घेऊन जेव्हा मध्ये जाईल तेव्हा मध्ये शूर्पणखेचं नाक कापलेला क्षण असेल किंवा आपल्या लक्ष्मण रेखा असेल किंवा मारीचवध असेल किंवा जटायुषी युद्ध असेल. मला जेव्हा या टुरिस्ट लोकांशी बोलतो किंवा आपल्या लोकांशी बोलतो नाशिकमधल्या तेव्हा तरुण पिढीला रामायणाबद्दल नाशिकमध्ये काय काय घडलं ही सुद्धा माहिती नाही आणि त्याच्यामुळे त्या संदर्भात हिंदू धर्मात आपल्या रामायणाबद्दल जागृत करण्यासाठी रामाची जी काही आपल्याला रामसृष्टी आहे ती पुढच्या काळात उभारायची आहे आणि ही महाराष्ट्रातली नव्हे तर भारतातली सर्वात चांगली रामसृष्टी आपण उभी करू अशी मला विश्वास आहे. या प्रसंगी व्यासपीठावर माजी महापौर रंजना भानसी, माजी नगरसेवक अरुण पवार, सुरेश केतडे, पूनम सोनवणे, रुची कुंभारकर, प्रियंका माने, दिगंबर मोगरे, हेमंत शेट्टी, सरिता सोनवणे, नरेश पाटील, दिनकर आडव, श्याम बडोदे, अमित घुगे, सुनील केदार, मुकेश शहाणे, नाना शिलेदार, सोमनाथ बुडके, विशाल जेजुरकर, वाळू काकड यांच्यासह भाजप पदाधिकारी आणि राहुल ढिकले समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.